नमस्कार नमस्ते, बोला साहेब. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बोलतोय मी, प्रतिनिधी म्हणून. आता आम्ही आमच्या निवेदन दिलेलं आहे. आपण यावं असं आमचं अपेक्षित होतं आम्हाला, की आपण येऊन स्वीकारावं. कारण एवढं मोठं देशद्रोहासारखा विषय नळदुर्ग शहरामध्ये घडलेला असताना आपण आला असता तर थोडं आम्हाला अजून सर्व आम्हाला बरोबर झालं असतं. चक्कर मारतो ना, तुम्ही आता निवेदन द्या, मी असे घेऊन जातो. हो चालेल. आणि आम्ही आमच्या भावना, आमच्या जे काही मत आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे सविस्तर. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर आम्हाला पुन्हा आपण गुन्हा दाखल करून टाकलाय, आपण कारवाई करू ना. नाही, अपेक्षित म्हणजे त्या व्यक्तीवर आणि जे काही आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते उगं कोणाला तरी पकडून होऊ नये, की खरोखर जे काय टार्गेट करतायत नळदुर्ग शहराला वारंवार वातावरण बिघडवायचं काम करतात, तणाव आणायचं काम करतात, त्यांच्यावर व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे साहेब. आम्हाला काय कोण बघूया त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं ना, त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून जे त्याच्यामध्ये दोषी असतील सगळ्यावर कारवाई करू, काही अडचण नाही. जे इथं बोलणार आहेत बोल. साहेब नमस्कार, कमलाकर चव्हाण बोलतो. शांतता कमिटीमध्ये आम्ही जे शब्द दिला होता आम्ही पाळला तंतोतंत, ते पाळलेत का साहेब? नाही साहेब, साहेब ऐका ना, एक विनंती आहे. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये येऊन प्रत्येक आरोपी तुमच्याकडे आहेत. सगळे जे व्हिडिओ मध्ये दिसतील ना घोषणा देताना असे सगळ्यावर कारवाई करणार. ठीक आहे, ओके ओके.